नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत, ज्यामुळे निश्चितच महिलांना फायदा होणार आहे आणि आनंद देखील होणार आहे। तर या कोणकोणत्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, चला याविषयी जाणून घेऊया। जुलैमध्ये अर्ज अप्रूव्ह झाला तरी देखील तुम्हाला लाभ मिळाला नाही। ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत, ज्या महिलांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये आहेत किंवा ज्या महिलांनी अजून अर्ज केलेला नाहीये, ज्या महिलांनी अर्ज केला अप्रूव्ह सुद्धा झाला, त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे तरी देखील पैसे मिळाले नाही, तर अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। आता अशा सर्व महिलांना योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। तर पहिली जी अपडेट आहे मित्रांनो, ती म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये, तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा महिलांकडून कमेंट्स आल्या होत्या की सर आम्हाला 1 रुपया सुद्धा अजून या योजनेअंतर्गत मिळालेला नाहीये, आमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, आमचे बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक आहे, तरी देखील आम्हाला या योजनेचा 1 रुपया सुद्धा अजून मिळालेला नाहीये। अशा प्रकारच्या कमेंट्स बऱ्याचशा महिलांकडून आल्या होत्या। तर मित्रांनो, आता अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे या महिलांना देखील आज किंवा उद्या पैसे हे मिळणार आहेत। मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज हे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, तसेच ज्या महिलांचे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले, कुणाचे सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झाले असतील आणि यापैकी बऱ्याचशा महिलांना पैसे हे मिळालेले आहेत, परंतु तरी देखील अजूनही बऱ्याचशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। त्या महिलांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। तर आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती 25 सप्टेंबरपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा महिलांना 25 तारखेला 4,500 रुपये आलेले आहेत, बऱ्याचशा महिलांना 26 तारखेला 4,500 रुपये आले, ज्यांना अगोदर पैसे आले होते त्यांना 1,500 रुपये मिळाले, तसेच बऱ्याचशा महिलांना 27 तारखेला पैसे आले आणि बऱ्याचशा महिलांना मित्रांनो आज पैसे येत आहेत। तसेच 29 सप्टेंबरला म्हणजेच उद्यापर्यंत जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले असतील, जेवढ्या पण महिलांचे आधार कार्ड हे बँक सोबत लिंक असेल, अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती 29 सप्टेंबरपर्यंत पैसे हे जमा होणार आहेत। एकाच घरामध्ये 2 महिला असतील तर एका महिलेला आले, दुसऱ्या महिलेला आले नाही, त्यामुळे बऱ्याचशा महिलांची चिंता ही वाढली होती। परंतु मित्रांनो, आता अशा महिलांनी कुठल्याही प्रकारे चिंता करू नये, कारण की तुम्हाला देखील आता 29 सप्टेंबरपर्यंत किंवा आज सुद्धा तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ शकता। आज नाही झाले तर उद्या तुम्हाला 100% पैसे हे मिळून जातील। फक्त तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह पाहिजे आणि तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असले पाहिजे, तर 100% तुमच्या बँक खात्यावरती उद्या पैसे हे जमा होतील किंवा आजही तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होऊ शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे ज्या महिलांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, मित्रांनो, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांनी अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला नसेल, तर त्यांच्यासाठी शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की 30 सप्टेंबरपर्यंत अशा महिलांनी अर्ज हा करून द्यायचा आहे। कारण की मित्रांनो, 30 सप्टेंबर ही या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे जेवढ्या पण महिला अजून अर्ज करण्याच्या बाकी असतील, तर अशा सर्व महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज हा करून द्यायचा आहे। परंतु मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार अशी सुद्धा अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पुन्हा अजून 1 महिन्याची मुदत ही दिली जाणार आहे। परंतु मित्रांनो, याबाबत शासनाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट्स अजून मिळालेली नाहीये, कारण की मित्रांनो अजूनही बऱ्याचशा महिला पात्र असूनही या योजनेमध्ये अर्ज करण्याच्या बाकी आहेत। मित्रांनो, 6 सप्टेंबरपासून या योजनेसाठी अर्ज फक्त तुम्ही अंगणवाडी सेविकाकडेच करू शकत होतात, त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा अतिशय लोड असल्या कारणाने बऱ्याचशा महिला अजूनही 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरू शकणार नाहीयेत। त्यामुळे या योजनेसाठी 100% 1 महिन्याची मुदतवाढ होईल, याबाबतची माहिती ही मिळालेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत किंवा ज्या महिलांचे अर्ज हे सप्टेंबरमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु ज्या महिलांनी अजूनही आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक केलेले नाहीये, तर अशा महिलांनी देखील कुठल्याही प्रकारे घाई करू नये। त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे, अशा प्रकारे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे। या महिलांनी बँकेत आपले आधार कार्ड लिंक करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नये आणि उशिरापर्यंत रांगा ह्या लावू नये। आरामात तुम्ही तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे। तुम्हाला या योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे घाई करून स्वतःला त्रास करून घेऊ नये, अशा प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आहे। तसे मित्रांनो, या योजनेसाठी जेवढ्या पण महिला या पात्र आहेत त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे, असे सुद्धा मुख्यमंत्री यांच्याकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही महिलेने काळजी करू नये। तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये असेल किंवा तुम्ही अर्ज अजून करायचा बाकी असाल किंवा तुमचा अप्रूव्ह झाला असेल परंतु तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करायचे बाकी असेल, अशा सर्व महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये। सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा 100% मिळणार आहे, अशा प्रकारे मुख्यमंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे।